काका सुजित आत्ताच उठलाय, तो म्हणाला की फ्रेश होऊन येतो. बर. मी असं ऐकलंय की आजचा नाश्ता तू बनवतेस. हो काका. बर. मला ना मऊ पोहे आवडतात. जमेल ना तुला? हो नक्की काका, आलेच मी. बनव बनव. हे काय सुजितराव कुठे आहेत? हो येतोय तो. हा बघ आलाच. तुझीच वाट बघतोय. बस बस. आता सांगा काय झालं, काय एवढा हाका मारत होता आम्हाला? हे बघा, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, तो तुम्हाला सांगायचा आहे. कुठला प्लॅन आहे? तो प्लॅन असा आहे की ज्याच्यामुळे मीडिया समोर आणि समाजात आपली प्रतिमा उजळ राहील. विरोधक आणि मीडिया बोट दाखवू शकणार नाही. असा काय प्लॅन आहे, सांगा तरी. सांगतो. आपल्याला माहिती आहे की स्वानंदी किती अस्वस्थ होते, किती वेडीपिशी होते अर्जुनसाठी. मग अशा वेळेला तिची जी अवस्था आहे ना, ती आपण तिच्या विरोधात वापरायचं. म्हणजेच ती वेडी आहे आणि आपण तिची रवानगी वेड्यांच्या इस्पितळात करायची. अशाने काय होईल की स्वानंदीच्या बरोबरीनं मणी आणि नीलम यांचा प्रश्न कायमचा सुटेल. वाव डॅड, आयडिया सॉलिड आहे. ती वेडी आहे आणि आपण तिची रवानगी वेड्यांच्या इस्पितळात करायची. हे सरपोतदार काका मला वाटलं ना त्यापेक्षा जरा जास्तच हुशार आहेत. म्हणजे ऑफकोर्स असणारच, नाहीतर इतके वर्ष पॉलिटिक्स मध्ये टिकूच शकले नसते. पण काय तिचं नाव स्वानंदी, ह्या स्वानंदीचं नक्की काय मॅटर आहे ना, मला काहीच कळत नाहीये. पण एवढं नक्की की काहीतरी सिरियस आहे. तनिषा, लक्षात येत आहे का, तू जर काका आणि मावशीला मदत केलीस ना या मॅटर मध्ये, तर या घरातली तुझी पोझिशन नक्की फिक्स होईल. आणि अर्थात ते खुश होतील तुझ्यावर. आणि ते जर खुश झाले ना, तर तुला या घरातून कोणीच बाहेर काढू नाही शकत. आता कांदा करपला. ते काय म्हणतात, प्रेमाचा मार्ग पोटातून जातो, पण आता हा करपलेला कांदा त्या मार्गात अडचण. पहिल्यांदा या घरात मी काहीतरी बनवतीये. ओ गॉड. तनिषा,